Hi everyone, welcome to all of you in our YouTube channel गौरंगा मॅथमॅटिक्स. आजच्या क्लासमध्ये आपण डिस्कशन करणार आहे इंजिनिअरिंग M1 SPPO याच्यामध्ये जो LMVT थेरम आहे, लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम. सो लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरममध्ये जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत ते सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण डिस्कस करणार आहे. सो जे 2024 म्हणजे 2024 पॅटर्नचे जे व्हेरी IMP क्वेश्चन आहेत ते आपण डिस्कस करू. अँड हेच क्वेश्चन म्हणजे रेकॉर्ड आहे आजपर्यंत, म्हणजे 2019 पॅटर्न जरी असेल तर हेच क्वेश्चन रिपीट एक्झामला तेच क्वेश्चन विचारले. ओके, हे जे व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन डिस्कस करू. आपण डिरेक्टली स्टार्ट करू LMVT वरचे क्वेश्चन जे आहेत. ओके, त्याच्या डिस्कशनला स्टार्ट करू. पहा, आता क्वेश्चनमध्ये फक्त मी एक सिम्पलची आयडिया देतो की LMVT जो थेरम आहे, ओके, त्याचं स्टेटमेंट काय, फक्त ते स्टेटमेंट इथे मी राईट करून देतो. जे लास्ट स्टेटमेंट आहे, जो LMVT थेरम आहे त्याच्यामधलं जे लास्ट स्टेटमेंट काय आहे पहा, F' C इज इक्वल टू, हे फक्त सगळ्यांना माहीत असेल तरी पण मी एकदा रिवाइज करून देतो. हे फक्त इम्पॉर्टंट आहे कारण LMVT वरती प्रूव्ह दॅटचे क्वेश्चन जास्त करून आलेत. अँड प्रूव्ह दॅट मध्ये पण ओके 3 फंक्शन फेमस आहेत. एक म्हणजे साइन इनवर्स, सेकंड म्हणजे टॅन इनवर्स आणि थर्ड म्हणजे लॉगवाला. हेच फंक्शन जास्त फेमस फंक्शन आहे त्या. तो ठीक आहे, फक्त मी लास्ट वाला स्टेटमेंट राईट करून देतो. F' नाही का, F' इज इक्वल टू F ऑफ B मायनस F ऑफ A डिवायडेड बाय B मायनस A. ओके, ॲक्च्युली हे सगळ्यांना माहीत पण आहे आणि फेमस स्टेटमेंट आहे, तरी मी सांगून दिलं. हे फक्त इथे रिमेंबर करा, F' इज इक्वल टू F ऑफ B मायनस F ऑफ A डिवायडेड बाय B मायनस A. सो आपण याच्या सोल्युशनला, हे जे क्वेश्चन मी राईट केलंय त्याच्या सोल्युशनला आपण डिरेक्टली स्टार्ट करू. व्हेरी सिम्पल क्वेश्चन आहे. पहा, खूप सारे स्टुडंट ह्या क्वेश्चनला भिवून जातात. का भितात का माहिती, पण क्वेश्चन व्हेरी सिम्पल आहे. टेन्शन घेऊ नका, सगळ्यांनी केअरफुली फक्त पहा. सर या क्वेश्चनला सॉल्व्ह करायचे, प्रूव्ह दॅट वरचा क्वेश्चन, हा क्वेश्चन आहे LMVT वरचा सर. ओके, इनिशियली क्वेश्चनला सॉल्व्ह करत असताना पहा, लेट पहिल्यांदा मी ते राईट करून देतो, लेट F ऑफ X. सर F ऑफ X ची व्हॅल्यू काय असेल क्वेश्चनमध्ये? ओके, डिरेक्टली क्वेश्चन हाच दिलाय, मग F ऑफ X तुम्ही काय राईट करणार सर? इनिशियली मी F ऑफ X राईट करतो. F ऑफ X काय क्वेश्चनमध्ये कोणत्या फॉर्ममध्ये दिलंय? टॅन इनवर्सच्या फॉर्ममध्ये. सो F ऑफ X ची व्हॅल्यू काय येणार? टॅन इनवर्सच येणार. ओके, टॅन इनवर्स X ही व्हॅल्यू आली F ऑफ X ची व्हॅल्यू, सिम्पल व्हॅल्यू. हे मिडलवाला पार्ट पहा, मिडलवाल्या पार्टला ऑब्झर्व करणार. मिडलवाल्या पार्टमध्ये राईट केलंय टॅन इनवर्स B मायनस टॅन इनवर्स A. ओके, मिडलवाल्या पार्टमध्ये टॅन इनवर्स आहे म्हणून मी F ऑफ X टॅन इनवर्सच्या फॉर्ममध्ये राईट करतोय. सो F ऑफ X व्हॅल्यू काय? टॅन इनवर्स X या ठिकाणी. आणि हे फंक्शन जे आपण डिफाईन करतो, ओके, फंक्शन डिफाईन करतो क्लोज इंटरवलच्या आतमध्ये A, B नाही का, असं राईट करून देतो. आता ह्याला पहा, एक फक्त इथे आपण एक स्टेटमेंट नाही का, एक राईट करू, एक्स्ट्रा स्टेटमेंट राईट करू आपण या ठिकाणी. पहा, थोडं इन डिटेल राईट करू. मी F ऑफ X फंक्शन राईट केलं टॅन इनवर्स X. मी एक्स्ट्रा काय राईट करतो पहा, गिवन F ऑफ X. फक्त हे स्टेटमेंट या ठिकाणी फक्त एक्स्ट्रा राईट करा, बाकी सगळं सिम्पल आहे. पहा, गिवन, ओके, हे पण सिम्पलच आहे आणि बाकीवालं पण सिम्पल आहे. गिवन F ऑफ X इज कंटिन्युअस. given F of X is continuous in closed interval A, B and differentiable okay, and differentiable in open interval and differentiable in open interval A, B. फक्त ह्या ठिकाणी राईट करूया. सो F ऑफ X इज इक्वल टू टॅन इनवर्स X बोललो का बोललो टॅन इनवर्स? कारण गिवन इथे टॅन इनवर्स दिले म्हणून. ओके, स्टेटमेंट फक्त काय राईट केलं, गिवन F ऑफ X इज अ कंटिन्युअस एक क्लोज इंटरवलच्या आतमध्ये A, B अँड डिफरन्शिएबल इन ओपन इंटरवल A, B. आता बाकीचं जे आन्सर आहे, बाकी जे आन्सर राईट करण्याची जी प्रोसिजर आहे, मी 3 क्वेश्चन मध्ये सेम फॉलो करणार. ओके, टॅन इनवर्स येऊन दे, साइन इनवर्स येऊन दे किंवा लॉगचा क्वेश्चन येऊन दे, बाकीचे जे 3 क्वेश्चन आहेत सॉल्व्ह करताना सेम प्रोसिजर मी फॉलो करणार आहे. आता केअरफुली पहा, हे स्टेटमेंट राईट करून दिलं. सो फर्स्ट जे गिवन F ऑफ X आहे त्याला राईट करून दिलं, त्याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करू. गिवन F ऑफ X आहे टॅन इनवर्स X. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू X. F ऑफ Xचं डेरिव्हेटिव्ह काढल्या व्हॅल्यू काय भेटते? F' इज इक्वल टू, आता टॅन इनवर्स Xचं डेरिव्हेटिव्ह काय? 1/1 प्लस X स्क्वेअर. मी काय बोलतोय, तिन्ही जरी क्वेश्चन असतील तर तिघांमध्ये सेम प्रोसिजर फॉलो करणार, तिघांमध्ये पण सेम. ठीक आहे, हे राईट करून दिलं स्टेटमेंट. F ऑफ Xची व्हॅल्यू डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केलं. F ऑफ Xचं डेरिव्हेटिव्ह F' येतं. टॅन इनवर्स Xचं डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला हा वाला कोणता? 1/1 प्लस X स्क्वेअर.
देन नंतर काय फॉलो करणार, एक्स इज रिप्लेस बाय सी. सो देखो एक्स इज रिप्लेस बाय सी. एक्सला सी ने मी रिप्लेस करतोय, चेक करा. एक्सला सी ने रिप्लेस केल्या व्हॅल्यू कोणाची भेटते, एफ डॅश सी इज इक्वल टू 1/1 प्लस सी स्क्वेअर. सो ही व्हॅल्यू भेटली एफ डॅश सी ची व्हॅल्यू. सो पहा, वन्स अगेन आय विल रिपीट, लिसन. एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केलं. एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह एफ डॅश एक्स आणि टॅन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय, 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. राईट करून दिलं. ज्या ठिकाणी एक्स आहे, एक्सला कोणी रिप्लेस केलं, सी ने. सो एफ डॅश सी इज इक्वल टू 1/1 प्लस सी स्क्वेअर. सर देन काय करणार पहा, क्वेश्चन मध्ये ओके एक्सच्या ठिकाणी ए पुट आउट करा गिवन एफ ऑफ एक्स मध्ये. एक्सच्या ठिकाणी जर ए पुट आउट केलं तर एफ ऑफ एच व्हॅल्यू काय भेटते बोला, एक्सच्या ठिकाणी ए टाकून दिलं. एक्सच्या ठिकाणी जर ए टाकून दिलं तर एफ ऑफ एच व्हॅल्यू काय भेटते, टॅन इनवर्स ए. देन एक्सच्या ठिकाणी काय पुट आउट करणार, बी. सो एफ ऑफ बीची व्हॅल्यू काय आली बोला, एफ ऑफ बीची व्हॅल्यू आली टॅन इनवर्स बी. पुट आउट केलं. प्रत्येक क्वेश्चन 3 क्वेश्चन मी सेम प्रोसिजरने फॉलो करणार आहे. सर ठीक आहे, एक्सच्या ठिकाणी ए टाकलं, एक्सच्या ठिकाणी बी टाकलं, एफ ऑफ बीची व्हॅल्यू भेटली. सर पुढे काय पहा, बाय एल एम व्ही टी. सो वी नो एल एम व्ही टी. बाय एल एम व्ही टी स्टेटमेंट काय राईट करतोय, एफ डॅश सी इज इक्वल टू एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए डिवायडेड बाय बी मायनस ए. एल एम व्ही टीचं हे स्टेटमेंट सांगतंय. सो फा एफ डॅश सी चेक करा. एफ डॅश सीची व्हॅल्यू माहिती सगळ्यांना, आपण फाइंड आउट केली होती. एफ डॅश सीची व्हॅल्यू आली 1/1 प्लस सी स्क्वेअर. सगळ्या व्हॅल्यू पुट आउट करा. सो चेक करू इथे, एफ डॅश सीची व्हॅल्यू पुट आउट करून देऊ. एफ डॅश सीची व्हॅल्यू आली सर 1/1 प्लस सी स्क्वेअर. जी प्रिव्हियस व्हॅल्यू आली होती ती पुट आउट केली. सर एफ ऑफ बीची व्हॅल्यू माहिती, चला एफ ऑफ बीची व्हॅल्यू काय, टॅन इनवर्स बी मायनस टॅन इनवर्स ए डिवायडेड बाय बी मायनस ए. फक्त व्हॅल्यू ज्या फाइंड आउट केल्यात ना त्या व्हॅल्यू या ठिकाणी पुट आउट केल्या. बस सिंपल आहे यार. कसं सॉल्व्ह केलं पण वन्स अगेन ओके बेसिक फॉलो केलं. जी आपली एफ डॅश सी ची व्हॅल्यू आली होती, एफ डॅश सी, एफ ऑफ ए अँड एफ ऑफ बी, ह्या ज्या व्हॅल्यू आल्यात ना त्या व्हॅल्यू फक्त पुट आउट केल्या एल एम व्ही टी स्टेटमेंटमध्ये. एफ डॅश सीच्या ठिकाणी ही एफ ऑफ बीची व्हॅल्यू टॅन इनवर्स बी, एफ ऑफ एची व्हॅल्यू टॅन इनवर्स ए डिवायडेड बाय बी मायनस ए. पा फक्त व्हॅल्यू पुट आउट करून दिला. ओके सो हे आली 1/1 प्लस सी स्क्वेअरची व्हॅल्यू. सर आता ह्याच्या पुढे काय करणार, हाऊ टू सॉल्व. सिंपल आहे पा, ह्याच्या पुढे सॉल्व कसं करायचं, व्हेरी सिंपल आहे. आता जो एल एम व्ही टी स्टेटमेंट असतं, एल एम व्ही टी जो क्लास 12 मध्ये पण एल एम व्ही टी इन डिटेल झालंय. तर एक सिंपल सी आयडिया देतो पा एल एम व्ही टी मध्ये. ओके ओके तुम्ही जॉमेट्रिकल नाही का प्रूफ पाहिला असेल एल एम व्ही टी मध्ये. ह्या ठिकाणी एक्स ची व्हॅल्यू ए असते, ह्या ठिकाणी एक्स ची व्हॅल्यू बी असते आणि ह्या ए आणि बी च्या इन बिटवीन कुठेतरी सी ची व्हॅल्यू असते. म्हणजे जी सी ची व्हॅल्यू असते, सी ची व्हॅल्यू ए आणि बी च्या इन बिटवीन असते. सर ह्याला मॅथमॅटिकली कसं राईट करणार, सी ची व्हॅल्यू ए आणि बी च्या इन बिटवीन असतं, मॅथमॅटिकली राईट करणार सी ची व्हॅल्यू सी ची व्हॅल्यू ह्याला ग्रेटर दॅन बोलणार, ह्याला लेस दॅन बोलणार, ह्याला ग्रेटर दॅन बोलणार, ह्याला लेस दॅन बोलणार. सी ची व्हॅल्यू कोणापेक्षा ग्रेटर दॅन पाहिजे, ए पेक्षा, कोणापेक्षा लेस दॅन पाहिजे, बी पेक्षा. हे क्लास 12 मध्ये पण झालंय अँड नाही का फर्स्ट इयर मध्ये पण हे तुम्ही स्टेटमेंट पाहिलं असेल एल एम व्ही टी मध्ये. सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट नोट, सी ची व्हॅल्यू ए पेक्षा ग्रेटर दॅन पाहिजे आणि कोणापेक्षा लेस दॅन पाहिजे, बी पेक्षा लेस दॅन पाहिजे. सो या ठिकाणी मी राईट करतो वी हॅव द व्हॅल्यू ऑफ सी. सी ची व्हॅल्यू कोणापेक्षा ग्रेटर दॅन पाहिजे, ए पेक्षा, आणि कोणापेक्षा लेस दॅन पाहिजे, बी पेक्षा. मी राईट करून दिलं. देन पुढे काय करणार सर, आता ह्याला जे मी ऍडजस्ट करणार आहे ह्यावाल्या स्टेटमेंटला, ह्या स्टेटमेंटला जे ऍडजस्ट करणार आहे हे कोणावरती डिपेंड आहे, एफ डॅश सी च्या व्हॅल्यूवर डिपेंड आहे. म्हणजे ही जी कंडिशन असते, ही जी कंडिशन आहे, ह्या कंडिशनला जे मॉडिफाय मी करणार आहे ते कोणावर डिपेंड आहे, एफ डॅश सी च्या व्हॅल्यूवरती डिपेंड आहे. येस एफ डॅश सी. सो एफ डॅश सी ची व्हॅल्यू पहा, इथे सी आहे का, एफ डॅश सी मध्ये चेक करा, सी आहे का, सीचा स्क्वेअर आहे, सीचा स्क्वेअर आहे, इनिशियली सी स्क्वेअर आहे. सो आता इथे सीचा जर सर स्क्वेअर असेल पहा, ह्याला मी मॉडिफाय करणार आहे कोणावरती डिपेंड आहे, ही जी व्हॅल्यू आहे ना एफ डॅश सी ची 1/1 प्लस सी स्क्वेअर ह्याच्यावरती डिपेंड आहे. मग चेक करा इथे काय आहे, सी आहे का, सी स्क्वेअर, सी स्क्वेअर. सो पुढे काय करणार, स्क्वेअरिंग. ओके स्क्वेअरिंग करूया. सो मी सगळ्या साईडचं स्क्वेअरिंग केलं, स्क्वेअरिंग केल्यानंतर काय आलं, ए स्क्वेअर सी स्क्वेअर अँड ह्या ठिकाणी बी स्क्वेअर आलं. स्क्वेअरिंग केलं, स्क्वेअरिंग करताना सगळ्या साईडचं स्क्वेअरिंग करतो. सर देन काय करणार, सी स्क्वेअर केलं ठीक आहे, त्याच्या अगोदर 1 प्लस यार. आता इथे कोण स्क्वेअरिंग केल्यानंतर आपण ऍड काय करणार, प्रत्येक ठिकाणी ऍड कोणाला करणार पहा, ईच प्लेस मध्ये ऍड कोणाला करणार, आपण ऍड करतोय 1 ला.
तर स्क्वेअरिंग का केलं, इथे सी स्क्वेअर आहे म्हणून मी स्क्वेअरिंग केलं, सगळ्यांचं स्क्वेअरिंग करणार. सर 1 ऍड का करतो, ह्याच्यामध्ये बघा ना 1 प्लस आहे म्हणून मी ऍड 1 सगळ्यामध्ये करणार. त्याच्यामध्ये जर 1 ऍड केलं तर 1 प्लस ए स्क्वेअर, सी स्क्वेअर मध्ये 1 ऍड केलं काय आलं 1 प्लस सी स्क्वेअर, बी स्क्वेअर मध्ये 1 ऍड केलं किती आलं 1 प्लस बी स्क्वेअर आलं. चेक करा. 1 प्लस का केलं, ह्याच्यामध्ये आहे ना 1 प्लस म्हणून मी 1 प्लस केलं. सर आता पुढे काय करणार, आता ही जी 1 प्लस सी स्क्वेअर वाली टर्म आहे ती डिनॉमिनेटरला आणि ही 1 प्लस सी स्क्वेअरची टर्म आपण जे मॉडिफाय केलंय ते न्यूमरेटरला. तुमची रिक्वायरमेंट काय, तुम्हाला रिक्वायरमेंट आहे 1 प्लस सी स्क्वेअर हे डिनॉमिनेटरला पाहिजे आणि आपलं 1 प्लस सी स्क्वेअर कुठे आलंय न्यूमरेटरला आलंय. सो ह्याला जर डिनॉमिनेटरला शिफ्ट करायचं असेल तर टेकिंग रेसिप्रोकल. ओके, इथे 1 प्लस सी स्क्वेअर डिनॉमिनेटरला, ह्याला जर डिनॉमिनेटरला शिफ्ट करायचं असेल तर टेकिंग रेसिप्रोकल. सो मी ते डायरेक्टली राईट करतो, टेकिंग रेसिप्रोकल भैया, टेकिंग रेसिप्रोकल. मी याचं रेसिप्रोकल घेतलं तर काय आलं 1/1 प्लस सी स्क्वेअर आलं. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आता ह्या ठिकाणी आता 1/1 प्लस बी स्क्वेअरचं रेसिप्रोकल करायला मी 1/1 प्लस ए स्क्वेअरचं रेसिप्रोकल ज्यावेळेस करणार आहे. ठीक आहे, 1 प्लस सी स्क्वेअरचं रेसिप्रोकल मी असं राईट केलं, बट 1 प्लस बी स्क्वेअरचं रेसिप्रोकल करणार आहे, 1 प्लस ए स्क्वेअरचं ज्यावेळेस रेसिप्रोकल करणार आहे त्यावेळेस त्याची पोझिशन चेंज होते. म्हणजे 1 प्लस बी स्क्वेअरचं ज्यावेळेस रेसिप्रोकल करणार आहे मी 1 डिवायडेड बाय ह्याचं रेसिप्रोकल केल्यानंतर ओके ह्या ठिकाणी जाणार आहे आलं 1 प्लस बी स्क्वेअर. ओके, ह्याचं रेसिप्रोकल राईट केलं, 1 प्लस बी स्क्वेअरचं रेसिप्रोकल केलं, ह्याची पोझिशन चेंज होते, कंडिशन वरती डिपेंड आहे. तो 1 प्लस बी स्क्वेअर तुमचं ह्या साईडला आलं, ह्याचं रेसिप्रोकल केलं, इथे राईट करू नका, हे पलीकडे शिफ्ट करा. सो इथे किती आलं 1 प्लस ए स्क्वेअर आलं. सो चेक करा, 1/1 प्लस सी स्क्वेअरचं रेसिप्रोकल मी इथे राईट केलं, बट 1 प्लस बी स्क्वेअरचं रेसिप्रोकल घेतोय, 1 प्लस ए स्क्वेअरचं रेसिप्रोकल घेतोय. रेसिप्रोकल घेताना पोझिशन चेंज होते, म्हणजे ही वाली टर्म इकडे ह्याच्या डिनॉमिनेटरला जाते आणि ही वाली टर्म ह्याच्या डिनॉमिनेटरला जाते. ही वाली टर्म इकडे जाणार, ही न्यूमरेटर वाली टर्म इकडे जाणार, अशा टाईपमध्ये. सो ही टर्म इकडे आली आणि ही टर्म इकडे आली. सो ठीक आहे सर, तर लास्ट अजून आन्सर आलेलं नाही, अजून आन्सर नाही आलं. मग आता 1/1 प्लस सी स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला माहिती, बोला 1/1 प्लस सी स्क्वेअरची जी व्हॅल्यू आहे ही वाली व्हॅल्यू पुट आउट करा. 1/1 प्लस सी स्क्वेअरची जी व्हॅल्यू आली ती पुट आउट करा. सो इथे पुट आउट करून देतो, 1/1 प्लस सी स्क्वेअरची व्हॅल्यू काय आली होती, पुट आउट करा, tan इनवर्स बी मायनस tan इनवर्स ए डिवायडेड बाय बी मायनस ए. 1/1 प्लस सी स्क्वेअरची व्हॅल्यू जी आली होती ती मी या ठिकाणी पुट आउट करून दिली. सो फटाफट इथे कोण बाकी, 1/1 प्लस बी स्क्वेअर अँड हेअर इज व्हॉट 1/1 प्लस ए स्क्वेअर. चलो, आय गेस हे सगळ्यांचं इथपर्यंत क्लिअर असेल. आता आन्सर एकदम ऑलमोस्ट डन. आता हे जे डिवाइडवालं बी मायनस ए आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट नोट, हे जे डिवाइडवालं बी मायनस ए आहे, हे डिवाइडवालं बी मायनस ए इकडे आलं, इकडे पण न्यूमरेटरला जाणार आणि ह्याच्या पण न्यूमरेटरला जाणार. डिवाइडवालं बी मायनस ए इकडे आलं, ह्याच्या पण न्यूमरेटरला जाणार आणि ओके ह्यावाल्या टर्मच्या पण न्यूमरेटरला जाणार. सो लास्ट आन्सर काय येते पहा, tan इनवर्स बी मायनस tan इनवर्स ए ओके ग्रेटर दॅन, ही डिवाइडवाली टर्म इकडे न्यूमरेटरला जाणार. सो काय आलं बी मायनस ए डिवायडेड बाय 1 प्लस बी स्क्वेअर ओके अँड लेस दॅन इकडे पण न्यूमरेटरला गेलं बी मायनस ए अपॉन 1 प्लस ए स्क्वेअर. ओके, ही वाली जी टर्म आहे दोघांच्या न्यूमरेटरला गेली अँड क्वेश्चनमध्ये हेच प्रूव्ह करायला विचारलं होतं नाही का, बी मायनस ए अपॉन 1 प्लस बी स्क्वेअर राईट यार अँड बी मायनस ए अपॉन 1 प्लस ए स्क्वेअर. बिलकुल सही था यार, एकदम सिंपल क्वेश्चन होता. पहा क्वेश्चनला मी अजून एकदा रिपीट करतो, फटाफट पहा, व्हेरी व्हेरी सिंपल क्वेश्चन होता. एफ ऑफ एक्स, लिसन क्वेश्चनला सॉल्व्ह कसं करणार, टॅन इनवर्स का घेतलं, मिडलला टॅन इनवर्स बसले म्हणून टॅन इनवर्स घेतलं, हे कंटिन्युअस आहे, हे राईट करून द्या स्टेटमेंट. ओके, एफ ऑफ एक्स टॅन इनवर्स ह्याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केलं, एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह एफ डॅश एक्स, टॅन इनवर्स हे राईट केलं. प्रोसिजर मी नेक्स्ट क्वेश्चन पण ह्याने सॉल्व्ह करणार, सेम प्रोसिजर. एक्स इज रिप्लेस बाय सी, एफ डॅश सीची व्हॅल्यू भेटली, एक्सच्या ठिकाणी ए टाकलं एफ ऑफ ए भेटलं, एक्सच्या ठिकाणी बी टाकलं एफ ऑफ बी भेटलं. सर पुढे काय, ओके बाय LMVT स्टेटमेंट राईट करून दिलं. ज्या पण व्हॅल्यू फाइंड आउट केल्यात, व्हॅल्यू फाइंड आउट केली एफ डॅश सी, एफ ऑफ बी, एफ ऑफ ए, ज्या मी प्रिव्हियस व्हॅल्यू फाइंड आउट केल्यात सगळ्या व्हॅल्यू टाकून दिल्या. कंडिशन काय, सी ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन ए लेस दॅन बी. सर सीचा स्क्वेअर हे कोणावर डिपेंड आहे, ओके एफ डॅश सी वर, म्हणजे ह्याच्यावर डिपेंड आहे, ह्याच्यावरती सी स्क्वेअर आहे म्हणून सगळ्या साईडचं स्क्वेअरिंग केलं. नंतर 1 प्लस ऍड केलं, का केलं, इथे 1 प्लस होतं म्हणून. ठीक आहे, रेसिप्रोकल का घेतलं,
कारण 1 प्लस सी स्क्वेअरची टर्म डिनॉमिनेटरला होती. सो रेसिप्रोकल घेतलं, ह्याची पोझिशन चेंज झाली. हे इकडे गेलं आणि हे इकडे आलं. ओके, हे डिवाइडवाली टर्म पलीकडे गेल्यावर न्यूमरेटरला गेली अँड हे तुमचं फायनल आन्सर आलं. सो लास्टला काय राईट करणार, हेन्स प्रूव्ड. पेपर राईट करताना काही स्टुडंट बोलतात की सर मी क्वेश्चन जर हाफ सॉल्व्ह केला तर मला मार्क्स किती पडतील. खूप सारे स्टुडंटचा डाऊट आहे. तर मी काय बोलतोय, आपण इंजिनिअरिंगचे स्टुडंट आहे यार, आपण हाफ कसं सॉल्व्ह करणं पाहिजे हे प्रॉपर नाही ना. तुम्ही कॉन्सेप्ट क्लिअर करा, त्या रिगार्डिंग थेरी क्लिअर करा. क्वेश्चनला हाफ सॉल्व्ह करायची गरजच नाही, टोटली सॉल्व्ह करू शकतो. LMVT हा व्हेरी व्हेरी सिम्पल टॉपिक आहे. रेकॉर्ड आहे आजपर्यंत हे 3 क्वेश्चन जास्तीत जास्त एक्झामला पडलेत. चलो सेकंड क्वेश्चनकडे जाऊ पा. समथिंग काहीतरी दिलंय, शो दॅट विचारले, असं काहीतरी विचारलंय. सो मी डिरेक्टली स्टार्ट करतो सोल्युशनला पा. लेट त्या ठिकाणी पा एफ ऑफ एक्स जे फंक्शन आहे, फंक्शनची व्हॅल्यू राईट करायची इनिशियली. सर एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू काय राईट करणार तुम्ही? सर फंक्शनची व्हॅल्यू मी लॉग एक्स घेणार. बट सर हे जे तुम्ही लॉग एक्स घेतलं डायरेक्टली का घेतलं? मिडलवाल्या टर्मला पहा, मिडलला कोण बसले? लॉगच्या आतमध्ये बी मायनस आहे, लॉगच्या फॉर्ममध्ये ना. पाट्या प्रिव्हियस क्वेश्चन मध्ये टॅन इनवर्स होतं, ह्या क्वेश्चन मध्ये लॉग आहे म्हणून मी लॉग एक्स घेतलं. सेकंड स्टेटमेंट राईट काय करणार, गिवन एफ ऑफ एक्स इज given f of x is continuous in a close interval a comma br. ये राइट करना पड़ेगा. given f of x is continuous in a closed interval and differentiable in open interval a comma b. हे दोन स्टेटमेंट राइट करून द्या. लॉगॅरिथमिक फंक्शन आहे, ठीक आहे. सर प्रोसिजर प्रोसिजर चेक करा. मी क्वेश्चनला सॉल्व कसं करतोय, प्रोसिजर चेक करा. प्रोसिजर काय सांगते सर, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, ह्याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करून देणार. एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येणार, एफ डॅश एक्स. ओके ओके, फटाफट पहा. बोलो भैया एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय आलं, एफ डॅश एक्स. सर लॉग एक्स आहे, लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, 1/x. सेम प्रोसिजर फॉलो करतोय मी. नंतर पुढे काय करणार, एक्स रिप्लेस बाय सी. एक्सला कोणी रिप्लेस केलं, सी ने. तर एफ डॅश एक्स आलं का, एफ डॅश सी आलं, एफ डॅश सी. एक्सच्या ठिकाणी सी टाकल्या, एफ डॅश सी चोली बोला, 1 आली का 1/c, 1/c एवढी व्हॅल्यू येते. चेक करा फटाफट यार. थेरी मी जेवढी प्रिव्हियस क्वेश्चन सॉल्व्ह केला होता ना, सेम वेने क्वेश्चनला सॉल्व्ह करतोय. डेरिव्हेटिव्ह काढलं, एफ डॅश एक्स आलं, एक्स इज रिप्लेस बाय सी केलं. सर पुढे काय केलं होतं, एक्सच्या ठिकाणी ए टाका. यस यू आर करेक्ट यार. एफ ऑफ ए, एक्सच्या ठिकाणी ए टाकले, आन्सर काय आलं, लॉग ए. सर एक्सच्या ठिकाणी बी टाका, एफ ऑफ बीची व्हॅल्यू किती आली, लॉग का, लॉग बी आलं, लॉग बी आलं. सर या ठिकाणी लॉग बी बसायला. देन पुढे काय करणार, बाय LMVT. मी स्टेप त्याच फॉलो करतोय, कन्फ्युजन करून घेऊ नका, स्टेप्स त्याच राईट करतोय. मला बोलायचं काय की जर क्वेश्चनला तुम्ही LMVT वरचा क्वेश्चन आला तर तुम्ही जर प्रोसिजर फॉलो केली का नाही, आन्सर रॉंग येऊ शकत नाही. व्हेरी सिम्पल आहे, स्टेप्स फॉलो करणार फक्त तुम्ही यार, ठीक आहे. बाय LMVT काय सांगतो, एफ डॅश सी इज इक्वल टू, बोला, एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए, होय होय, डिवायडेड बाय बी मायनस ए. सर फक्त व्हॅल्यू पुट आउट करा, एफ डॅश सी ची व्हॅल्यू चेक करा. एफ डॅश सी ची व्हॅल्यू टाकून देऊ. चला, एफ डॅश सी ची व्हॅल्यू किती आली होती, 1/c. तर एफ ऑफ बी ची व्हॅल्यू काय, लॉग बी. बघा एफ ऑफ बी ची व्हॅल्यू लॉग बी. एफ ऑफ एच ची व्हॅल्यू किती सर, लॉग ए डिवाइड बाय बी मायनस ए. यार म्हणजे जे पण व्हॅल्यू माहित होते, एफ डॅश सी असेल, एफ ऑफ बी, एफ ऑफ ए, फक्त व्हॅल्यू टाकून दिल्या पा. चलो पुढे सॉल्व करू. काय आलं होतं लास्ट टर्म, 1/c लॉग बी मायनस लॉग ए डिवायडेड बाय बी मायनस ए. सर सॉल्व कसं करणार पुढे पा, एक लॉगची प्रॉपर्टी पहा. जर मिडलला मायनस साइन असेल, मी प्रॉपर्टी राईट करतो. लॉगची प्रॉपर्टी काय, लॉगची प्रॉपर्टी आहे लॉग एम मायनस लॉग एन असेल पा. लक्ष द्या बरं का, लिसन केअरफुली. जर मिडलला मायनस साइन असेल, जर मिडलला मायनस साइन असेल तर ह्या फर्स्ट वाल्याला सेकंडने डिवाइड करणार. मिडलला मायनस साइन असेल तर प्रॉपर्टी काय सांगते, ह्या फर्स्ट वाल्याला सेकंडने म्हणजे एनने डिवाइड करणार. सो 1/c ला ॲज इट इज राईट केलं. लॉगच्या आतमध्ये मिडलला मायनस साइन आहे, फर्स्ट कोण बसलंय, बी. बीला कोणी डिवाइड केलं, ए ने. डिवायडेड बाय बी प्लस ए का बी मायनस ए, बी मायनस ए मॉडिफाय करून येत आहे.
आता सर ह्याच्या पुढे सॉल्व्ह कसं करणार? ह्याच्या पुढे सॉल्व्ह करायचं असेल तर वी हैव सी ची वैल्यू ग्रेटर देन ए लेस देन बी, सेम प्रीवियस, आपको वही फॉलो करना है यार, बाकी कुछ नहीं। हम यहाँ पर क्या राइट करेंगे, वी हैव, मैंने प्रीवियस क्वेश्चन में जैसे सॉल्व किया था बेटा उसी वे से मैं इसको सॉल्व करूंगा, वही प्रोसीजर वही स्टेप्स यार। वी हैव सी ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन ए लेस दॅन बी। सर इथे रिक्वायरमेंट कोणाची तुम्हाला, सी ची का 1/c ची? 1/c ची रिक्वायरमेंट आहे, म्हणजे हा जो सी बसलाय त्याची सी नकोय तुम्हाला, 1/c पाहिजे। सो डिरेक्टली मी काय करतो, टेकिंग रेसिप्रोकल, ह्याचा डायरेक्ट रेसिप्रोकल घेतो, टेकिंग रे भैया हम इसका क्या लेंगे, रेसिप्रोकल लेंगे यार। आता इथे बघा सीचं रेसिप्रोकल घेतलं काय आलं, 1/c सेम। जर मी आता बीचं रेसिप्रोकल घेतलं आणि एचं रेसिप्रोकल घेतलं तर चेंज पोझिशन, बीचं रेसिप्रोकल घेतलं तर 1/1/1 रेसिप्रोकल घेतलं, बीचं रेसिप्रोकल गेलं तर पोझिशन चेंज होणार, मग 1 आलं का 1/b 1/b, म्हणजे जे न्यूमरेटरला बसले ते पलीकडे गेलं डिवाइड होणार, हे जे न्यूमरेटरला बसले इकडे आलं की कुठे जाणार, डिनॉमिनेटरला, म्हणजे बी जर पलीकडे गेलं तर 1/b झालं, अँड ए जर इकडे आलं तर काय झालं, 1/a आलं। सर काय सिंपल क्वेश्चन विचारलाय, व्हेरी व्हेरी सिंपल क्वेश्चन विचारलाय, सगळ्यांनी क्वेश्चन व्हेरी इम्पॉर्टंट आहे, सगळ्यांनी क्वेश्चन करून जायचं, ठीक आहे। आजपर्यंत रेकॉर्ड आहे, हेच क्वेश्चन रिपीट विचारलेत एक्झामला। सो पुढे पहा सर, 1/c ची व्हॅल्यू टाकून द्या, 1/c ची व्हॅल्यू काय होती, लॉगच्या आतमध्ये 1/b ला ॲज इट इज राईट करा। सर 1/c ची व्हॅल्यू काय, लॉगच्या आतमध्ये b डिवायडेड बाय a डिवायडेड बाय b मायनस a, ह्या ठिकाणी 1/a आलंय। आता ही वाली जी b मायनस a डिवाइड वाली टर्म आहे इकडे आल्यावर न्यूमरेटरला जाणार आणि राईट हँड साईडला गेले तरी न्यूमरेटरला जाणार। सो डिवाइड वाली टर्म न्यूमरेटरला आली, b मायनस a b, लॉगच्या आतमध्ये काय आलं, b डिवायडेड बाय a, इकडे पण न्यूमरेटरला गेली अँड डिवायडेड बाय a आली। सो चेक करा हे वाला आन्सर अँड प्रीवियस वाला आन्सर काय विचारलंय त्यांनी, b मायनस a बाय b, ओके, अँड यस आन्सर परफेक्ट आलं यार, काय सिंपल क्वेश्चन होतं यार, व्हेरी व्हेरी सिंपल क्वेश्चन। सो हे एक एक्सप्रेशनचं आन्सर आलं, हेन्स प्रूव्ड। आता क्वेश्चन मध्ये पहा सॉल्व करायचंय, अजून त्यांनी समथिंग एक्स्ट्रा काहीतरी विचारले, पहा समथिंग यू हैव टू सॉल्व मोर। सर इसको सॉल्व कैसे कर सकते, एक्स्ट्रा वाला पार्ट एकदम सिंपल आहे, पहा लॉगच्या आतमध्ये ही वाली जी वरची व्हॅल्यू आहे ना, वरची व्हॅल्यू चेक करा, आपण जे प्रूफ केलं होतं, प्रूफ केलं काय होतं पहा, प्रूफ मध्ये वरती जे बसलंय ती बी ची व्हॅल्यू असतं अँड डिनॉमिनेटरला बसली ती ए ची व्हॅल्यू, प्रूफ मध्ये न्यूमरेटरला जे बसले ती बी ची व्हॅल्यू देणार, जे डिनॉमिनेटरला बसले ते ए ची व्हॅल्यू देणार। तो या ठिकाणी चेक करा बी ची व्हॅल्यू काय घेणार, मग वरची असते ती बी ची व्हॅल्यू अँड डिनॉमिनेटरला असते ती ए ची व्हॅल्यू, बी ची व्हॅल्यू 4, ए ची व्हॅल्यू 3 पुट आउट करा। मी कशी घेतली बी ची आणि ए ची व्हॅल्यू, वन्स अगेन आय विल रिपीट, ओके, एक्सप्रेशन मध्ये वरती असते ती बी ची व्हॅल्यू, डिनॉमिनेटरला असते ती ए ची व्हॅल्यू। सो चेक करा बी ची व्हॅल्यू कोणती घेणार, ही बी ची व्हॅल्यू, म्हणजे बी ची व्हॅल्यू 4 घ्या आणि ए ची व्हॅल्यू 3 घ्या। चलो पुट आउट करू। आता याच्यामध्ये पुट काय करणार, पुट, ए दादा ताई ऐक ना, पुट बी ची व्हॅल्यू काय घेणार, बी ची व्हॅल्यू 4 घेणार, ए वेड्या ए ची व्हॅल्यू काय घेणार, ए ची व्हॅल्यू 3 घेणार। यस यस यार, वरती असतं ते बी ची व्हॅल्यू, खाली असतं ते ए ची व्हॅल्यू, बी ची व्हॅल्यू 4, ए ची व्हॅल्यू 3 यार। पुट आउट करू गिवन एक्सप्रेशन मध्ये, पुट इन अबोव एक्सप्रेशन यार, अबोव एक्सप्रेशन, अबोव इक्वेशन बोला किंवा एक्सप्रेशन बोला, ओके, मी पुट आउट केलं अबोव इक्वेशन मध्ये। चलो बी च्या ठिकाणी काय टाका 4, ए ची व्हॅल्यू 3 डिवायडेड बाय बी ची व्हॅल्यू 4, लॉगच्या आतमध्ये बी ची व्हॅल्यू 4, ए ची व्हॅल्यू 3, 4 मायनस 3 अपॉन ए ची व्हॅल्यू 3, सगळ्या व्हॅल्यू मी पुट आउट केल्या, सॉल्व करा काय आन्सर सांगा। 4 मायनस 3 1/4 आलं, लॉगच्या आतमध्ये 4 डिवायडेड बाय 3 आलं अँड 1/3 हे तुमचं आन्सर आलं। सो व्हेरी व्हेरी इंपॉर्टंट पहा, चेक करा, हेच प्रूव्ह करायला विचारले का पहा, 1/4 एंड लेस देन 1/3, क्या बात है, वही पूछा था क्वेश्चन में यार, ये भी प्रूव हो गया। तो बेटा यहाँ पर राइट क्या करोगे, हैंस प्रूव्ड हम यहाँ पर राइट करेंगे यार, बिंदास्त बोलो, ये बहुत ही सिंपल और आसान क्वेश्चन था यार। चलो फटाफट बोला, काय डाऊट आहे का, हा लॉगचा क्वेश्चन होता। नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ, सगळ्यात दबंगवाला क्वेश्चन, साइन इनवर्स वाला। मॅक्झिमम स्टुडंट ह्या साइन इनवर्सला पाहूनच कन्फ्यूज होतात,
अरे बट साइन इनवर्स खूप सिंपल क्वेश्चन आहे. मी आहे ना तुम्हाला सगळी क्लॅरिटी देतो कन्सेप्टमध्ये. हा लास्ट वाला क्वेश्चन व्हेरी म्हणजे ह्या लिनियर इनइक्वॅलिटी वाला हा लास्ट वाला क्वेश्चन आहे एलएमव्हीटी वरचा आणि तीनही क्वेश्चन फेमस है यार. तर या क्वेश्चनला सॉल्व कसं करणार, टेंशन लेने का नहीं यार, हम आपको सिंपल करके बताएंगे. आता क्वेश्चन मध्ये गिवन दिलंय, इट्स ओके यार. क्वेश्चन मध्ये लेट बोलायची गरज नाही, ऑलरेडी गिवन दिलंय. चलो गिवन काय दिलंय पहा, गिवन एफ ऑफ एक्स. चलो गिवन एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू काय, साइन इनवर्स एक्स ही गिवन एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू. ऍक्च्युली 2024 पॅटर्न मध्ये हे जे एनसेमला क्वेश्चन पडतात ना, अगोदर 2019 ला सेम क्वेश्चन इनसेमला पडायचे. अगोदर इनसेम आणि एंडसेम होती. पॅटर्न सिंपल केलं युनिव्हर्सिटीने. पहिलं नाही का, पहिलं इनसेम आणि एंडसेम दोन एक्झाम होत्या. आता पहिलं इनसेमला जे होतं तेच एंडसेमच्या एक्झामला विचारलं जातं. क्वेश्चन तेच आहे. डिफाईन काय करणार पा, स्टेटमेंटला विसरू नका. गिवन एफ ऑफ एक्स, भैया गिवन क्या राइट करोगे, गिवन एफ ऑफ एक्स इज रे कंटिन्यूअस. गिवन एफ ऑफ एक्स इज कंटिन्यूअस है, क्या राइट करोगे आगे, क्लोज इंटरवल के अंदर ए कोमा बी. आगे क्या लिखोगे भैया, आगे क्या लिखोगे भैया, डिफरेंशिएबल इन ओपन इंटरवल ए कोमा बी आर. गिवन एफ ऑफ एक्स इज अ कंटिन्यूअस समथिंग समथिंग अँड डिफरेंशिएबल मैंने राइट क्या ए कोमा बी आर. प्रोसिजर तेच, स्टेप्स त्याच फॉलो करणार. ठीक आहे पा, प्रोसिजर काय, डिफरंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. यार एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह काढलं काय येते बोला, एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय, एफ डॅश एक्स. साइन इनवर्स डेरिव्हेटिव्ह काय, हे फेमस फॉर्म्युले आहेत. लॉगचं डेरिव्हेटिव्ह 1/x, टॅन इनवर्सचं 1/1 प्लस एक्स स्क्वेअर, साइन इनवर्सचं डेरिव्हेटिव्ह 1/स्क्वेअर रूटच्या आतमध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर, हे डेरिव्हेटिव्ह आहे. नंतरची स्टेप काय असते बोला, एक्स इज रे रिप्लेस बाय, एक्सला सीने रिप्लेस केलं. बोला फटाफट, एक्सला कोणी रिप्लेस केलं, सीने रिप्लेस केलं. फटाफट चेक करा, एक्सला रिप्लेस केलं मी सीने. सर एक्सला जर सीने रिप्लेस केलं तर व्हॅल्यू कोणाची भेटणार, एफ डॅश सी ची व्हॅल्यू भेटणार. चेक करा, एक्सला जर सीने रिप्लेस केलं तर व्हॅल्यू कोणाची भेटते, एफ डॅश सी ची. सो 1/1 स्क्वेअर रूटच्या आतमध्ये 1 मायनस सी स्क्वेअर. एक्सला सीने रिप्लेस केलं, एफ डॅश सी इज इक्वल टू 1 स्क्वेअर रूटच्या आतमध्ये 1 मायनस सी स्क्वेअर. चलो सेम स्टेप्स फॉलो करणार. सेम एक्सच्या ठिकाणी ए घेतलं, व्हॅल्यू भेटणार एफ ऑफ ए ची. सर एफ ऑफ ए ची व्हॅल्यू काय, साइन इनवर्स ए येते. तर एक्सच्या ठिकाणी बी टाका, एफ ऑफ बी ची व्हॅल्यू काय भेटते बोला, साइन इनवर्स बी. साइन इनवर्स बी राईट केलं. देन बाय एल एम व्ही टी, फटाफट बोलायचं. एल एम व्ही टी काय सांगतो बोला, एफ काय, एफ डॅश सी, एफ डॅश सी इज इक्वल टू वॉट, एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए डिवायडेड बाय बी मायनस ए. फटाफट हे व्हॅल्यू पुट आउट करणार, बी मायनस ए. सर व्हॅल्यू टाकून द्या सगळ्या. एफ डॅश सीची व्हॅल्यू काय आली, 1 डिवायडेड बाय, ठीक आहे, डिफरन्शिएट केलं, एक्स रिप्लेस केलं, इफेक्ट बाय एल एम व्ही टी. एफ डॅश सीची व्हॅल्यू स्क्वेअर रूटच्या आतमध्ये काय येते, 1 मायनस सी स्क्वेअर. सर एफ ऑफ बीची व्हॅल्यू काय आली, साइन इनवर्स बी. सर एफ ऑफ एची व्हॅल्यू काय आली, साइन इनवर्स ए डिवायडेड बाय बी मायनस ए. चेक करा, मी काही केलं नाही वेगळं, सेपरेट मी असं काही डिफरंट केलं नाही कॅल्क्युलेशन. पहा जिथे एफ डॅश सी ना, एफ डॅश सी ची व्हॅल्यू कुठे आली, ही 1 स्क्वेअर रूटच्या आतमध्ये 1 मायनस सी स्क्वेअर. एफ ऑफ बी साइन इनवर्स बी, मिडलला मायनस साइन. एफ ऑफ एची व्हॅल्यू काय, साइन इनवर्स ए डिवायडेड बाय काय, बी मायनस ए. त्या मी व्हॅल्यू राईट करून दिले. ठीक आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आता मेन जो पार्ट आहे ना, मेन जो पार्ट आहे, इथे खूप सारे स्टुडंट कन्फ्यूज होतात. मी ह्या ओके ह्या स्क्रीनवरती इथे एक्सप्लेन करतो. पहा लास्ट पेज वरती काय आलं होतं, चेक करा. लास्ट पेज वरती 1/, त्याला व्यवस्थित राईट करू, 1 स्क्वेअर रूटच्या आतमध्ये 1 मायनस सी स्क्वेअर साइन इनवर्स बी मायनस साइन इनवर्स ए. ओके, साइन इनवर्स ए, ओके, बी मायनस ए. सर हे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट कंडिशन. आता पहा इथे खूप सारे स्टुडंट कन्फ्यूज होतात. एकदम केअरफुल या, मी याला एक्सप्लेन कसं करतोय. पहा कंडिशन यूज करणार. चलो फटाफट कंडिशन यूज करू. आपल्यापाशी कंडिशन आहे, सी ची व्हॅल्यू कोणापेक्षा ग्रेटर दॅन पाहिजे, ए पेक्षा. कोणापेक्षा लेस दॅन पाहिजे,
बी पेक्षा. ह्या ठिकाणी कंडिशन यूज करणार आपण. सी ची व्हॅल्यू कोणापेक्षा ग्रेटर दॅन ए पेक्षा अँड कोणापेक्षा लेस दॅन बी पेक्षा. सो कंडिशन यू हॅव टू यूज हिअर. द व्हॅल्यू ऑफ सी इज ग्रेटर दॅन ए लेस दॅन बी. आता सर ह्याला ऍडजस्ट कसं करणार? रिक्वायरमेंट कोणाची मला सांगा. सी स्क्वेअरची रिक्वायरमेंट आहे. आपण वन बाय वन एक एक स्टेपने सॉल्व्ह करू. तुम्हाला रिक्वायरमेंट आहे सी स्क्वेअरची, चेक करा. तर इथं सी स्क्वेअरची रिक्वायरमेंट आहे. काय करणार? पहिल्यांदा स्क्वेअरिंग करणार. स्क्वेअरिंग पहिल्यांदा मी स्क्वेअरिंग करतोय. एचा स्क्वेअर केला, यस, सीचा स्क्वेअर केला, बीचा स्क्वेअर केला. स्क्वेअरिंग केलं इनिशियली. हे कोणावर डिपेंड आहे? इथे पहा, सी स्क्वेअर. सी स्क्वेअर बरोबर ती कोणतं साईन आहे? त्याच्या अगोदर मायनस साईन आहे. सी स्क्वेअरच्या अगोदर मायनस साईन आहे म्हणजे मायनस साईन आलं पाहिजे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. पहा, स्क्वेअर का केलं? इथं सीचा स्क्वेअर आहे म्हणून थ्रू आउट सगळ्यांचं स्क्वेअरिंग केलं. तर मायनस का घ्यायचं? ह्याला मल्टिप्लाय का करायचं मायनस साईनने? का करायचं मल्टिप्लाय मायनस साईनने? मल्टिप्लाय बाय मायनस साईन. बट वाय? बिकॉज हिअर दी साईन ऑफ सी स्क्वेअर इज अ निगेटिव्ह. सी स्क्वेअरचं साईन निगेटिव्ह आहे म्हणून मायनस साईनने मल्टिप्लाय करतोय. सो चेक करा. ए स्क्वेअरला मायनस साईनने मल्टिप्लाय केलं तर मायनस ए स्क्वेअर आलं. ओके, हे जे सिम्बॉल आहे ह्या सिम्बॉलची पोझिशन चेंज होते. ह्या सिम्बॉलला मायनस साईनने मल्टिप्लाय केल्यावर त्याची काय चेंज होते? पोझिशन चेंज होते. चेक करा. ए स्क्वेअर आलं का मायनस ए स्क्वेअर आलं? मायनस ए स्क्वेअर. ह्या हे जे सिम्बॉल आहे ह्या सिम्बॉलची काय चेंज झाली? पोझिशन चेंज झाली सर. सी स्क्वेअर आलं का मायनस सी स्क्वेअर आलं? मायनस सी स्क्वेअर. ह्याची पोझिशन चेंज झाली. ह्याला मायनस साईनने मल्टिप्लाय केला, प्लस बी स्क्वेअर आलं का मायनस बी स्क्वेअर? मायनस बी स्क्वेअर आलं. हा जो पार्ट आहे हा तुम्हाला नसेल समजला, मी याला अजून एकदा एक्सप्लेन करतो. लिसन पहा. ह्याला पहा सर, ह्याला मायनस साईनने का मल्टिप्लाय करायचं? कारण ह्या ठिकाणी सी स्क्वेअरचं साइन मायनस आहे म्हणून मायनसने मल्टिप्लाय करायचं. इसलिए हम इसको माइनस से मल्टीप्लाई करेंगे. ए स्क्वेअरला मायनस साईनने मल्टिप्लाय केलं, मायनस ए स्क्वेअर. साईनचं पोझिशन चेंज झालं. मायनस सी स्क्वेअर आलं. साईनचं पोझिशन चेंज झालं. मायनस बी स्क्वेअर आलं सर. पोझिशन चेंज होते. मायनस ए स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर. ह्या साईनचं पोझिशन चेंज, साईनचं पोझिशन चेंज, मायनस बी स्क्वेअर आलं सर. पुढे पाहायला सॉल्व्ह कसं करणार? चेक करा. देन मायनस सी स्क्वेअरच्या अगोदर वन नंबर आहे. सो प्रत्येक ठिकाणी तुम्ही वन ऍड करणार आता. ठीक आहे, ऍड वन. आता पुढे काय करणार? ऍड वन. प्रत्येक ठिकाणी वनला ऍड करणार. सो इथे काय आलं? जर तुम्ही वन घेतलं, वन, ओके, वन मायनस ए स्क्वेअर आलं. ओके ओके, वेट 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 वेट, वन सेकंड वन सेकंड. हे जे आलंय ना ह्याला प्रॉपरली राईट करू. पहा सगळ्यांनी. मायनस ए स्क्वेअर. ओके, हे जे असं इम्प्रॉपर वेने सर दिलंय ना, ह्याला पहिल्यांदा प्रॉपरली अरेंज करू, देन ह्याला सॉल्व्ह करू. पहिल्यांदा ह्याला प्रॉपरली अरेंज करू आपण. चेक करा. आता इनिशियली मी मायनस सी स्क्वेअर घेतलं. ह्याला ग्रेटर दॅन बोलतो, ह्याला लेस दॅन बोलतो. मायनस सी स्क्वेअर ह्याला रीड कसं करणार सर? ग्रेटर दॅन. ह्याला रीड कसं करणार सर? लेस दॅन. ह्याला रीड कसं करणार? ग्रेटर दॅन. ह्याला रीड कसं करणार? लेस दॅन. ग्रेटर दॅन आणि लेस दॅन असं रीड करतो आपण. पहा, मायनस सी स्क्वेअरची व्हॅल्यू ग्रेटर दॅन, लेस दॅन. मायनस सी स्क्वेअर कोणापेक्षा ग्रेटर दॅन आहे? चेक करा. मायनस सी स्क्वेअर कोणापेक्षा ग्रेटर दॅन आहे? मायनस बी स्क्वेअर. म्हणजे ह्या ठिकाणी मायनस बी स्क्वेअर येणार आणि ह्या ठिकाणी मायनस ए स्क्वेअर येणार. ओके, आय विल रिपीट वन्स अगेन. हे इम्पॉर्टंट आहे, कन्फ्युजन करून घेऊ नका. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. पहा तर, मायनस ए स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. इनिशियली काय घेतलं? मायनस सी स्क्वेअर घेतलं. ह्याला ग्रेटर दॅन बोलतो, ह्याला लेस दॅन बोलतो. मायनस सी स्क्वेअरची व्हॅल्यू कोणापेक्षा ग्रेटर दॅन आहे सर? मायनस बी स्क्वेअर पेक्षा. सो इथे कोण आलं? मायनस बी स्क्वेअर. इथे आलं मायनस ए स्क्वेअर. आता प्रत्येक ठिकाणी ठीक आहे, हे झालं. आता प्रत्येक ठिकाणी मायनस सी स्क्वेअर पुढे वन नंबर आला पाहिजे. तो कोण घेणार नंतर? ओके, वन नंबर घेतला. सो प्रत्येकाबरोबर ती वन नंबर घेतला. त्याला मॅथमॅटिकली कसं राईट करणार सर? ऍडजस्ट वन. यार आपण वनला ऍडजस्ट केलं. ठीक आहे, ऍडजस्ट
हॅलो. ओके ओके ओके. सो इथून ना एक सेकंड ना, इथून सेल संपली होती. मी इथून अजून एकदा एक्सप्लेन करतो याला पहा. ह्याला इथून वन्स अगेन आय विल एक्सप्लेन थोडं बॅटरी ओके साऊंडचं खतम झालं होतं म्हणून हे झालं. पहा ॲडजस्ट 1 केलं. सर 1ला तुम्ही ॲडजस्ट का केलं? 1ला ॲडजस्ट का केलं? कारण ह्या ठिकाणी नसतं -c² नाही 1 होतं म्हणून मी 1ला ॲडजस्ट केलं. सो राईट करा ॲडजस्ट कोणाला केलं 1ला. मग काय आलं 1 - b². सर 1 - c² आणि या ठिकाणी काय आलं सर 1 - a² आलं. येस 1 - a² आलं. आता पुढे काय करणार? फक्त 1 - c² एका स्क्वेअर रूटच्या आतमध्ये 1 - c² आहे स्क्वेअर रूटच्या आतमध्ये. सो पुढे राईट काय करणार? टेकिंग स्क्वेअर रूट. टेकिंग स्क्वेअर रूट. टेकिंग स्क्वेअर रूट पहा. सगळ्याचं स्क्वेअर रूट घेतलं. स्क्वेअर रूटच्या आतमध्ये काय आलं 1 - b². सर स्क्वेअर रूटच्या आतमध्ये काय आलं 1 - c². सर स्क्वेअर रूटच्या आतमध्ये काय आलं 1 - a². सगळ्यांचं स्क्वेअर रूट घेतलं आपण. सर पुढे काय? आता स्क्वेअर रूट घेणार. ही स्क्वेअर रूट वाली टर्म डिनॉमिनेटरला आहे. हे करा. ही स्क्वेअर रूट वाली टर्म डिनॉमिनेटरला आहे. आता डिनॉमिनेटरला आणायचं काय करणार? टेकिंग रेसिप्रोकल वेड्या रे. टेकिंग रेसिप्रोकल 1 डिवायडेड बाय स्क्वेअर रूटच्या आतमध्ये 1 - c² याचं रेसिप्रोकल घेणार. आता ह्यावाल्या टर्मचं जर रेसिप्रोकल घ्यायचं असेल, ह्यावाल्या टर्मचं रेसिप्रोकल घ्यायचं असेल तर पोझिशन चेंज होते ना. दोघांचं रेसिप्रोकल घ्यायचं पोझिशन चेंज होणार. म्हणजे 1 डिवाइड बाय अँड 1 डिवायडेड बाय ही न्यूमरेटरची टर्म इकडे डिनॉमिनेटरला जाणार. स्क्वेअर रूटच्या आतमध्ये 1 - a² आलं. ही न्यूमरेटरची टर्म इकडे डिनॉमिनेटरला गेली. स्क्वेअर रूटच्या आतमध्ये 1 - b² आलं सर. आणि ॲट दी लास्ट 1 अपॉन स्क्वेअर रूटच्या आतमध्ये 1 - c². ती व्हॅल्यू पुट आउट करून द्या. 1 अपॉन स्क्वेअर रूटच्या आतमध्ये 1 - a². सर व्हॅल्यू काय बोला? व्हॅल्यू आहे सर साइन इनवर्स b मायनस साइन इनवर्स a अपॉन b मायनस a. ठीक आहे. अँड ह्या ठिकाणी कोण बसलं होतं? सो ह्याला पहा. ओके इथे स्पेस थोडा कमी पडतोय. एक सेकंड. थोडं छोट्या हँडरायटिंगमध्ये राईट करू. 1 अपॉन स्क्वेअर रूटच्या आतमध्ये 1 - a². ह्या ठिकाणी पहा 1 अपॉन स्क्वेअर रूटच्या आतमध्ये 1 - c² ची व्हॅल्यू काय? साइन इनवर्स b मायनस साइन इनवर्स a. साइन इनवर्स b. ओके साइन इनवर्स b मायनस साइन इनवर्स a अपॉन b मायनस a. पुढे काय 1 अपॉन स्क्वेअर रूटच्या आतमध्ये 1 - b². चेक करा. फक्त मी 1 अपॉन स्क्वेअर रूटच्या आतमध्ये 1 - c² त्याची जी पण व्हॅल्यू येते ती व्हॅल्यू या ठिकाणी पुट आउट करून दिली. आता ही वाली जी डिवाइड वाली टर्म आहे पलीकडे गेल्या न्यूमरेटरला जाणार आणि ह्या ठिकाणी पण गेलं तर कुठे जाणार? न्यूमरेटरला जाणार. सो ॲट दी लास्ट राईट करू आपण साइन इनवर्स b मायनस साइन इनवर्स a. ही डिवाइड वाली टर्म न्यूमरेटरला गेलं काय आलं b मायनस a. स्क्वेअर रूटच्या आतमध्ये 1 - a². ही पण टर्म न्यूमरेटरला गेली b मायनस a. स्क्वेअर रूटच्या आतमध्ये 1 - b². हे ॲट दी लास्ट हे तुमचं फायनल आन्सर आलं. ठीक आहे. इथे 1 - a² आणि इथे 1 - b². सो चेक करा. हेच प्रूव्ह करायला विचारलं होतं का पहा. यस 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 या चेक करा. b मायनस a स्क्वेअर रूटच्या आतमध्ये 1 - a². b मायनस a स्क्वेअर रूटच्या आतमध्ये 1 - b². ॲक्च्युली हेच प्रूव्ह करायला विचारलं होतं. सो लास्ट काय राईट करणार? हेन्स प्रूव्ड. सो लास्ट तुम्ही राईट करून देणार ह्या ठिकाणी हेन्स प्रूव्ड यार. ओके हा जो क्वेश्चन होता जो लास्ट वाला क्वेश्चन होता तो लास्ट वाला क्वेश्चन व्हेरी इम्पॉर्टंट होता. ह्या ठिकाणी खूप सारे स्टुडंटचं कन्फ्युजन होऊ शकतं. मी ह्याला 2 टाइम रिपीट केलंय. फक्त ह्या ठिकाणी कन्फ्युजन होऊ शकतं. मी ह्याला अजून एकदा सांगतो. कन्फ्युजन करून घेऊ नका इथे पहा. ओके स्क्वेअरिंग केलं का केलं? इथं c² आहे. स्क्वेअर 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 मल्टिप्लाय मायनस साईनने का केलं? कारण इथे c² मायनस साईन आहे शेजारी. मायनस साईनने मल्टिप्लाय केला -a². पोझिशन चेंज झाली -c². पोझिशन चेंज झाली -b². ह्याला व्यवस्थित कसं राईट केलं? -c² ग्रेटर दॅन अँड लेस दॅन. कोणापेक्षा ग्रेटर दॅन आहे? -b² अँड लेस दॅन 1 - a². ॲक्च्युली हा इथे थोडं कन्फ्युजन होऊ शकतं नाही का. तर हे व्हेरी हे सगळे क्वेश्चन इम्पॉर्टंट होते. फायनल एक्झामला खूप वेळा विचारलेले क्वेश्चन होते. सो आय गेस हे सगळे क्वेश्चन सगळ्यांचे क्लिअर असतील. फक्त एक क्वेश्चन मी तुम्हाला होमवर्कला सोडतोय. ओके हा वाला व्हेरीफाय LMVT वाला क्वेश्चन हा फक्त तुम्ही सॉल्व्ह करायचा होमवर्कला. ओके हा वाला क्वेश्चन आहे. ठीक आहे. व्हेरीफाय LMVT फॉर f(x) = log x इन द इंटरवल 1, e सॉल्व्ह करण्यासाठी ह्याला काय लागू शकतं पहा. log 1 ची व्हॅल्यू 0
अँड लॉग ची व्हॅल्यू 1 ह्या दोन्ही व्हॅल्यू लागून जातील, बस बाकी काही नाही. अँड व्हेरीफाय LMVT विचारलं, आयडिया देतो पहा. व्हेरीफाय LMVT विचारलं तर लास्टला व्हॅल्यू कोणाची काढायची, सी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. व्हेरीफाय LMVT विचारलं तर लास्टला व्हॅल्यू कोणाची फाइंड आउट करायची, सी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. सो हे जे क्वेश्चन होते फेमस क्वेश्चन, व्हेरी व्हेरी फेमस क्वेश्चन जे होते ते सगळे क्वेश्चन आपण या ठिकाणी घेतले नाही का. पहा हे जे फेमस क्वेश्चन होते सगळे क्वेश्चन डन या ठिकाणी. टॅन इनवर्स वाले, साइन इनवर्स वाले ऑलमोस्ट डन. ओके, सो थांबूयात आपण या ठिकाणी. हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंडमध्ये मॅक्झिमम सगळ्या फ्रेंडमध्ये शेअर करा. हे तिन्ही क्वेश्चन फेमस एक्झामला खूप वेळा विचारलेले क्वेश्चन आहेत. तो भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू, बाय, सी यू सून अँड ऑल द बेस्ट टू एव्हरीवन यार फॉर टुमॉरोज पेपर यार.